बनसोडे प्रकरणातील सगळ्यात मोठा खुलासा, आक्या बनसोडेवर हल्ला नेमका कोणी केला होता, आक्या बनसोडेच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण होता, अखेर सत्य उघडकीस आलं। आकाशच्या आईनं अखेर नाव सांगितलं। आकाशच्या आईच्या धक्कादायक खुलासामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती। पण जेव्हा आकाश बनसोडे सिद्धीवर आल्यानंतर तो काय म्हणाला, तो कोणाचं नाव घेईल आणि तो काय सत्य सांगेल याची सर्वजण वाट बघत होते। आता काय सत्य उघडकीस आले, आकाशच्या आईनं कोणाचं नाव घेतले। आकाशच्या आईच्या म्हणण्यानुसार एक फोन सारखा यायचा, त्यांना फोन मधून आकाशला विचित्र मागणी व्हायची। ती मागणी पूर्ण केल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला केलाय। मग काय होती ती मागणी, कोणाचं नाव समोर आलंय, आकाशच्या आईनं काय धक्कादायक खुलासा केला आणि आकाश सिद्धीवर आल्यानंतर काय म्हणणार, कोणाचं नाव घेणार याची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि अखेर महाराष्ट्रासमोर तेच नाव आता उघड झालेलं आहे। आकाश बनसोडे प्रकरणातील अतिशय महत्वाची माहिती आज आपण या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत। गुरुवारच्या रात्री पुण्यातील वाघोली परिसर नेहमीप्रमाणे गजबलेला होता। प्रसिद्ध रील स्टार आकाश पुण्याजवळील उर्फ आक्या याच्या वुमेन्स वेअर दुकानामध्ये काम करायचा होता। दिवसभराचा थकवा त्याच्या अंगात असल्याने आता त्याचे दुकान बंद करण्याची तयारी होती। रात्री साधारण 8 वाजले तेव्हा 3 तरुण ग्राहक बनून त्याच्या दुकानात शिरले। काही कळायच्या आत, काही समजायच्या आत त्यातील एकाने क्रूरपणे थांब तुझा गेमच करतो असं म्हणत हाणायला सुरुवात केली। धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पाठीवर जिथे जागा मिळेल ते निर्दयपणे त्याला वार करत होता। रक्ताच्या थोराडमध्ये आकाशला सोडून गेले, तिथून निघून गेले। बातमी वाऱ्यासारखी बसरली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। आकाशला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती। महाराष्ट्राचा लाडका कलाकार मृत्यूशी झुंज देत होता। या प्रकरणातील 3 हल्लेखोराला पोलिसांनी रेकॉर्डमध्ये वेळेमध्ये अटक केली आणि वेगाने तपास सुरू झाला। तपास यंत्रणेची सूत्र वेगाने हलवत होती। 24 तासाच्या आत 3 आरोपींना खराडी परिसरातून बेड्या देखील ठोकण्यात आले होता। पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता, हे 3 आरोपी कोण आहेत, याच्या मागे कोण मास्टरमाइंड आहे, आकाशची सुपारी देणारा कोण आहे, आकाशच्या हल्ल्यामागचं खरं कारण काय आहे, हल्ला करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता। कारण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हे जाणून घ्यायचं होतं, हा हल्ला नेमका कोणी केला होता, त्यामागे कोणता हेतू होता, स्वतःचा राग होता की त्यांना आणखी कोणीतरी पटवलं। या सगळ्यांना प्रतीक्षा होती। आकाश अखेर शुद्धीवर आल्यावर काय बोलेल याच्याकडे सगळं लक्ष लावलं होतं। आकाश शुद्धीत आल्यानंतर कोणाचं नाव घेणार, तो सत्य उघडकीस करणार, त्याची सविस्तर माहिती आज आपण घेतोय। हल्लेखोरांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले। पण लोकांच्या मनात आणखी एक प्रश्न होता, त्या इतक्या महाराष्ट्रातल्या होत असलेल्या होतकरू तरुणाला, जो स्वतःच्या पायावर उभा राहत होता, त्याला कुणी मारलं असेल, कुणी त्याच्यावरती हल्ला केला असेल। सोशल मीडियावर एक वेगळ्या चर्चेला तोंड फुटलं। आकाश बनसोडेचे इतर काही रील स्टार सोबत वाद पुन्हा चर्चेत आले होते। काही लोकांना वाटायला लागले की त्यांचे रील्समुळे ज्यांच्याबरोबर वाद झाले त्यांच्याबरोबरच त्यांनी तर असं काही केलं नाही ना, असा संशय देखील बळावत होता। सोशल मीडियावर त्या रील स्टार बरोबर अनेक त्यांना ट्रोल देखील केले होते। पण ह्या लोकांचा केवळ अंदाज होता। पोलिसांच्या तपासात असं काहीच समोर आलं नव्हतं। जोपर्यंत आकाशची आई मीडियासमोर बोलली नव्हती, पण जेव्हा प्रकरणाच्या मीडियाच्या वादावादी फिरत होतं तेव्हा एक कथेला अनपेक्षित असा धक्कादायक वळण मिळालं। जेव्हा आकाशच्या आईने स्वतः येऊन एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी खुलासा केला की त्यामुळे त्यांना महाराष्ट्राला हादरवून सोडलं। त्या 2 दिवसापूर्वी आकाशच्या आईने मुलाखत दिली होती। आकाशच्या आईने देखील काही विशेष महत्त्वपूर्ण खुलासे देखील त्याच्यामध्ये केले होते। काय म्हणाली आकाशची आई, आई पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो काय बोलणार होता याच्यात देखील पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। पण त्याआधीच आई अशी एक व्यक्ती आहे जिच्यापासून मुलाच काहीच लपत नाही। आईने सत्य जगाजवळ आणलं, तपासाची दिशा बदलून टाकली। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला नाही, तर अटक झालेले तरुण आहेत ते फक्त प्यादे आहेत, त्याच्या मागचा खरा सूत्रधार वेगळाच आहे। त्यांनी खूप मोठा खुलासा केला। आकाशला एक फोन यायचा, तो फोन सारखा यायचा, त्या फोनवर त्याला एक वेगळीच मागणी व्हायची। त्याच्या आता एक अशी विचित्र मागणी होती की जर पूर्ण केलेली नाही तर आकाश तुला संपवून टाकू, अशी देखील धमकी देखील आकाशला वारंवार येत राहायची। तू पूर्ण जी मागणी आहे ती पूर्ण नाही केली तरच तुला जिवंत राहील, नाहीतर तुला जिवंत राहायचं असेल तर तुला मोबदला द्यायची मागणी, अशा प्रकारचा फोन त्याला यायचा। या फोनमुळे संपूर्ण घर तणावाखाली राहत आणि या दररोज यायचा, त्याला दमदाटी केली जायची, त्याला एक मागणी केली जायची आणि ती मागणी अतिशय विचित्र होती, त्या क्षमतेच्या पलीकडची होती। काय होती ती मागणी, काय म्हणाली आकाशची आई आणि मागणी आकाशने का फेटाळली, त्यामागचं काय कारण आहे याची संपूर्ण माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आकाशने फेटाळलेली मागणी आणि आईच्या म्हणण्यानुसार याच कारणामुळे आकाशला संपवण्याचा कट रचला होत गेला। आई अजूनही एक धक्कादायक खुलासा केला होता। आईचं म्हणणं असं होतं की त्या रात्री आकाश हा दुकानामध्ये एकटाच होता। त्यावेळेस हे 3 लोक आले
सुरुवातीला आले एखाद्या ग्राहकासारखे वाटत होते. त्याने सुरुवातीला काहीच केलं नाही, पण त्याचा काय दुकानातून काही चोरी करण्याचा उद्देश नव्हता. पण त्याने आकाशवर सपासप वार करायला सुरुवात केली. आकाश स्वतःच्या दुकानात असून देखील तो स्वतःला वाचवू शकला नाही. हे बोलत असताना त्याच्या आईला डोळे अनावर झाले आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या. आपल्या लेकरावर जेव्हा 3 धारदार शस्त्रांनी वार होतात तेव्हा आईचे आणि मुलाचं एक नातं असतं. त्या नात्याच्या अक्षरशः अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. आईसाठी ही सगळ्यात मोठी वाईट घटना होती. मग हा हल्ला पूर्वनियोजित होता का, की एक संघटित गुन्हेगारी होती? तो फोन कोणाचा येत होता? त्या फोन मागे लपलेला कोण होता? आता त्याचं नाव देखील उघड होणार होतं, कारण की आकाश शुद्धीवर आल्यानंतर काय बोलेल त्याच्याकडे आता सगळ्याचं लक्ष लागलं होतं. आता ते कोणाचं नाव घेईल, कोण सत्य उलगडेल याचीच प्रतीक्षा आता सगळ्यांना लागली होती. पहिल्याच दिवशी घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्यांना 3 लोकांना ताब्यात घेतलं होतं. आईने त्या ठिकाणी एका फोन कॉल विषयी देखील त्या ठिकाणी वेगळंच विचारलं होतं. आईच्या खुलाशानंतर पोलिसांनी देखील एक ठोस दिशा मिळवली होती. पण या प्रकरणातील सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार जो म्हणजे स्वतः पीडित म्हणजे आकाश बनसोडे अजून देखील त्याला बेशुद्ध होता. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी देखील हल्लेखोरांना पाहिलं होतं आणि हल्लेखोर काय म्हणाले, काय बोलतात, त्याचं वागणं कसं होतं हे स्वतः आकाशच्या डोळ्याने पाहिलं होतं. कदाचित तो सगळं सत्य सांगेल म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्याची वाट बघत होता. संपूर्ण महाराष्ट्र त्याची प्रार्थना करत होता. शून्यातून स्वतःचा घडवलेला वडील नसताना देखील कुटुंबाचा आधार बनलेला, आपल्या कलेने आपल्या जोगने त्याच्या लाखो दिला लोकांच्या फॅनच्या लोकांवर राज्य करणारा आक्या बनसोडे, लोकांना हसवणारा हा तरुण कलाकार बरा व्हावा यासाठी सदस्याचा वर चाव होता. आता सर्वांचे डोळे रुग्णालयाच्या दाराकडे लागले होते, कारण की पोलीस, कुटुंब आणि चाहते सगळ्यांना प्रश्नाची उत्तर फक्त आकाशकडे होते. आता आकाश शुद्धीवर आल्यावर काय बोलेल याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आकाश शुद्धीवर आला मग नंतर तो काय म्हणाला याची सविस्तर माहिती आपण घेतोय. आकाशच्या आईने सांगितल्याप्रमाणे एक विचित्र मागणी फोनद्वारे व्हायची. आकाश असं उघड केली की एक फोन एका फोनवरून आला आणि त्याला म्हटलं की जायचं की तू काहीतरी रक्कम दे. आईने त्या ठिकाणी रक्कम सांगितली, पण एक मोठी रक्कम त्याच्याकडे दर महिन्याला मागवली जायची. ही तुझ्या एकापेक्षा प्रोटेक्शन मनी आहे, हे जर पैसे तू दिले नाही तर तुझं जगणं मुश्किल होईल, हे पैसे तुला द्यावेच लागतील असं त्याच्या आईचं म्हणणं होतं. आणि आई म्हणाली की मुलाखतीमध्ये आईने असं सांगितलं की आकाशला जर तू खंडणी जर आम्हाला नाही दिली तर तुझं जगणं मुश्किल करून सोडेल, असे देखील ते आई त्या पत्रकार माध्यमाशी बोलताना देखील पाहिले. कदाचित आकाशच्या आईचा असा संशय होता की या 3 गुन्हेगारामागे जे 3 जण पकडले आहेत त्याच्या मागे 4था कोणतरी लपून बसलेला आहे आणि त्यांना देखील आदेश देत होता. तोच त्या ठिकाणी बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राला आशा होती की आकाश कधी शुद्धीवर येणार, डॉक्टरांच्या प्रयत्नाला कधी यश येणार, आकाश शुद्धीवर आल्यानंतर काय बोलणार. ज्यावेळेस आकाश शुद्धीवर येणार त्यावेळेस त्याचा जबाब नोंदवला जाईल, आकाशचे स्टेटमेंट देखील घेतलं जाईल, संपूर्ण करता आकाश कडून ऐकली जाईल. त्यानंतर त्याने सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर शिक्कामोर्तब केलं जाईल. त्यामुळे आता या घटनेतील खरा सूत्रधार अजून पडद्यामागेच आहे असं त्याच्या आईचं म्हणणं आलं. मग आता आकाश लवकरात लवकर शुद्धीवर आल्यानंतर या गोष्टीवर नक्कीच महत्वाची माहिती देऊ शकेल, त्यामुळे सत्य उघड करू शकेल. कारण अजूनही आकाश डॉक्टरच्या देखरेखीखाली त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे, पण पूर्ण बरा होण्यासाठी त्याला अजून थोडा वेळ लागेल. आपण सर्वजण आशा करूया की तो लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटी येईल. प्रकरणावर तुमचं मत काय हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. सविस्तर रिपोर्टसाठी जे आपलं संभाजी अरुण युट्यूब चॅनल आहे तो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.